नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। वसमत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सौ प्रभावती खंदारे यांचा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रीतीताई जसवाल यांना सवाल, देणार का बॉन्डवर लिहून वंचित सोबत राहील म्हणून? का म्हणाल्यात प्रभावतीताई खंदारे असं? तर जाणून घेऊयात पदाधिकारी व त्यांचं प्रखर वक्तव्य। आमची पण बाळासाहेबांना साथ, पण तुम्ही जनतेशी करू नका विश्वासघात। तर बातमी पहा सविस्तर। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरात आज दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारी पार पडलेल्या वसमत विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार सौ प्रभावतीताई खंदारे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये प्रचारार्थ रणनीती आखण्यासाठी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। त्यामध्ये त्यांनी अनेक पक्षबदली उमेदवार कार्यकर्ते यांच्यावर प्रखर भूमिका व्यक्त केली। यावेळी त्या प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की जे समाजासाठी एकनिष्ठ अहोरात्र कार्य बजावत असतात त्यांनाच आज अपक्ष म्हणून लढावं लागत आहे, असं प्रखर मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। या बैठकीच्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती। यामध्ये मुन्ना महाराज, शिवाजी काळे, युवा कार्यकर्ते गंगाधर खारोडे, मुस्लिम लीगचे शेख अजमत, जिल्हा अध्यक्ष मुकुंद करवंदे, सखाराम काळे, ॲटो संघटनेचे राहुल गायकवाड, नितीन मल्हारे, अनुसयाबाई शिंदे, बालाजी मस्के, रवी डोंगरे, राहुल थोरात, रमेश गायवासरे, ज्योती गोवंदे व सिंधुताई धुळे आदी बहुसंख्येने उपस्थित होते। तर जाणून घेऊयात अधिक माहिती। आपले प्रतिनिधी रवी कुंटे त्या ठिकाणी जोडले गेले आहेत व त्या ठिकाणी मतदार भगिनी व पदाधिकारी यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। तर पाहूयात सविस्तर माहिती आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर। प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट, वसमतनगर। आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेचा। वंचित बहुजन आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा प्रभावतीताई खंदारे यांच्या वसमत विधानसभा अपक्ष उमेदवारीच्या संदर्भामध्ये विविध समाजातील घटकातील अनेक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यामध्ये ओबीसी असतील, प्रामुख्याने ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाभाऊ काळे आहेत, आदरणीय गंगाप्रसाद खारोडेजी आहेत, शेख अजमत भाऊ मुस्लिम समाजाचे आहेत, त्याचबरोबर भीम टायगर सेनेचे नितीन मल्हारे, असे विविध संघटनेमध्ये काम करणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांची आज बैठक या ठिकाणी संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये सर्वानुकष सर्व बाबींमध्ये चर्चा करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना जी काही कार्यकर्त्यांच्या बेबनावपणाची जी भूमिका आहे, कारण वरिष्ठांना पक्षश्रेष्ठींना चुकीच्या पद्धतीनं उमेदवार तिथपर्यंत घेऊन जाणं आणि चुकीच्या पद्धतीनं उमेदवाऱ्या घोषित करणं, ही मागच्या लगातार तीन वेळेसची ही जी भूमिका आहे। कारण 2019 असेल, मागच्या वेळेस मुनीर पटेल असतील, त्या अगोदर IJ शेख असतील, अशा पद्धतीच्या आयत्या वेळेला येणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देऊन इथं समाजाची आणि पक्षाची होणारी जी फसवणूक आहे, ही फसवणूक या ठिकाणी इथून पुढे होऊ नये या उद्देशानं आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी बांधील राहून पुढील आपल्याला जी काही रणनीती आहे ती रणनीती आखण्यासाठी आदरणीय प्रभावतीताई खंदारे यांच्या अपक्ष उमेदवारीच्या संदर्भामध्ये सर्व समाज बांधवांचा एकमुखी या ठिकाणी पाठिंबा आहे। सर्व समाज बांधवाची या ठिकाणी एकच मागणी आहे की आदरणीय प्रभावतीताई खंदारे यांचं काम पाहता निश्चितच वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार हा प्रभावतीताई खंदारे यांच्या मागील 10 वर्षापासूनच्या कामामुळं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि खंबीरपणे उभे असल्यामुळं निश्चितच या ठिकाणी प्रभावतीताई खंदारे यांची उमेदवारी ही विजयाकडे घेऊन जाणारी उमेदवारी असणार आहे। या पद्धतीनं पुढील काळामध्ये निवडणुकीची जी रणनीती आहे ती रणनीती ठरवण्यासाठी या ठिकाणी आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये आदरणीय पूजनीय मुन्ना महाराज, त्याचबरोबर आदरणीय अजमत मामू, शिवाभाऊ काळे, गंगाप्रसाद खारोडे, त्याचबरोबर आमचे आदरणीय नितीन मल्हारे काळे सर, अशा विविध समाज घटकातील मान्य। आज 10 वर्ष झालं आमच्या ताई काम करीत आहेत। वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करीत आहेत
जे गरीबातले गरीब, अति गरीब आणि सगळ्या याच्यामध्ये त्या म्हणजे जे जाती पण ते सगळ्यामध्ये त्या असं मिळून मिसळून राहतात आणि या सगळ्या याच्यामध्ये राहून त्या पुढे आलेल्या आहेत. पण यांच्या पाठी पुढे आल्यामुळे आम्हाला त्यांची प्रचिती आहे, आम्हाला त्यांची जाणीव आहे, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत. मला वाटते प्रतिभाताई खंदारे यांना उमेदवार म्हणून निवडावं ही माझी विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी सर्वांचं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील सौ प्रभावती सिद्धार्थ खंदारे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर आपण जाणून घेऊयात की जे की 10 वर्षापासून त्यांनी जे कार्य केले आहे समाजासाठी, तर त्यांची एक इच्छा आहे की म्हणजे खंत व्यक्त करत आहेत की त्यांनी की एवढं समाजकार्य करून सुद्धा देखील मला अपक्ष उमेदवारी करावी लागली. तर आपण स्वतः जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर. बोला. शौक नहीं मजबूरी है, लढना अब जरूरी है. आज माझ्या उमेदवारी संदर्भात अपक्ष म्हणून मी उमेदवारीचा अर्ज जो केला त्या संदर्भात प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची, पुढील काळामध्ये प्रचार यंत्रणा अधिक मजबूत कशा पद्धतीने होईल त्या अनुषंगाने आज बैठकीचं आयोजन केलं होतं. आणि बैठकीमध्ये अनेक मायक्रो ओबीसी, ओबीसी तसेच मराठा समाज, बौद्ध समाज, सर्व समाजातील आणि संघटनेतील लोक उपस्थित झाले होते. आणि सर्वानुमते सर्व संघटनेचा, सर्व समाजातून, सर्व जनतेतून मला पूर्ण पाठिंबा आहे. आणि सर्वजण म्हणत आहेत की आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, तुमच्या सोबत आम्ही लढणार आहोत, तुम्ही अजिबात पाठीमागे यायचं नाही आणि तो विचारही करायचा नाही. आणि मला एवढं कणखर भूमिका घेण्याचं एकच कारण आहे की मी गेल्या 10 वर्षांपासून पक्षामध्ये काम करते. अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, अनेक माध्यमातून गोरगरीब लोकांना, इथल्या जनतेला कशा पद्धतीनं आपल्याला न्याय देता येईल त्या पद्धतीने मी न्याय देण्याचं काम केलं. मी स्वतःचं कधी तमा न बाळगता मी पक्षाचं काम अहोरात्र केलं. आणि ह्या कामाचा मोबदला म्हणून मला जो काही पक्षानं दिलं त्याबद्दल म्हणजे मला इथल्या पक्षाची म्हणजे बाळासाहेबांचं अजिबात काही म्हणायचं नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या श्रद्धास्थान ठिकाणीच आहेत, परंतु बाळासाहेबांना जे इथले कार्यकर्त्याच्या माध्यमातून बाळासाहेबांची जे दिशाभूल करत आहेत अशा कार्यकर्त्यांना धडा देण्यासाठी, अशा कार्यकर्त्यांची मांडवली थांबवण्यासाठी, या कार्यकर्त्यांची दलाली थांबवण्यासाठी मला मैदानात सक्षमपणे उतरायचं आहे. आणि मला सक्षमपणे निवडणूक लढवायची आहे. आणि निवडणूक लढवायचीच नाही तर निवडणूक जिंकून दाखवायची आहे. तर इथल्या या प्रस्थापितांच्या विरोधात म्हणजे जे सत्य काम करणारे आहेत ते लोक, काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे समाज असतो. आज आपण अनेक या गोरगरीब महिलांची, अनेक पक्षातल्या जे संघटनेचे लोक आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया ऐकल्या. त्यांचा एक खूप मोठा रोष आहे की आम्ही खंदारेताईच्या उमेदवारीची वाट बघत होतो, खंदारेताईचं नाव यादीमध्ये कधी येतं आम्ही रोजची यादी चेक करत होतो. आम्हाला प्रत्येकाला अपेक्षा होत्या की खंदारेताई यावेळेस उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून असणार आहेत. परंतु जेव्हा दुसरंच नाव प्रीती जयस्वालचं आलं, हे नाव नवीन ऐकून अक्षरशः काही महिलांनी त्या दिवशी जेवण देखील केले नाही. एवढ्या महिला नाराज झाल्या. महिलाच नाही तर इथल्या अनेक जाती धर्मातल्या लोकांना देखील तीच अपेक्षा होती की खंदारेताईला पक्षानं उमेदवारी द्यायला पाहिजे होती. पण ही पक्षानं उमेदवारी जरी नाकारली असेल तरी मी उमेदवारी अजिबात मागं घेणार नाही, माघार घेणार नाही. माझी उमेदवारी कायम राहणार आहे आणि मी लढणार आहे. मी लढून जिंकून दाखवणार आहे. मी पहिलंच म्हणजे इथं पाऊल ठेवलं ते लढण्यासाठीच पाऊल ठेवलं आणि लढून जिंकण्यासाठी, इथल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा सक्षमपणे उभी आहे आणि उभी राहणार. आज आपण बाळासाहेबांची तब्येत ठीक नाही हेही सर्वांना माहीत आहे. आदरणीय बाळासाहेबांच्या आम्ही सोबत आहोत. बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही अजिबात गद्दारी करणार नाहीत. पण या गद्दार कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण प्रत्येक वेळा आपण बघतोय काय करतात इथले काही गद्दार कार्यकर्ते जे आहेत, जे की 4-4.5 वर्ष अजिबात पक्षाचं काम करत नाहीत, परंतु ऐन वेळेला कुठून तरी उठून येतात आणि एखादं नाव समोर करतात आणि त्या माध्यमातून मांडवली धंदे सुरू करतात, बाळासाहेबांची फसवणूक करतात, बाळासाहेबांची दिशाभूल करतात. आणि या प्रत्येक वेळा आयजी शेख असेल, मुनीर पटेल असेल आणि ही 2024ची प्रीती जयस्वाल असेल
असे आयात केलेले उमेदवार आम्हाला इथून पुढे चालणार नाहीत आणि या उमेदवाराला थांबवण्यासाठी जी माझी उमेदवारी आहे ती आम्ही कायम त्याच्यामुळेच कायम ठेवणार आहोत. आतापर्यंतचा अनुभव घेता, कारण आयजी शेख असेल निवडणूक लढले लगेच गेलेत, मुनीर पटेल त्याच पद्धतीनं केलं, म्हणून आजच्या प्रीती जयस्वाल यांना आमचं आव्हान आहे की जर तुम्हाला खरंच बौद्ध समाजाचं किंवा इथल्या मायक्रो ओबीसीचं मतदान जर पाहिजे असेल तर त्यांनी स्वतः पक्षामध्ये टिकून राहावं. पक्षामध्ये टिकून राहण्यासाठी त्यांनी स्वतः एक 500 रुपयाच्या बॉन्डवरती लिहून द्यावं की मी अजिबात इथून या पक्षातून पुन्हा जाणार नाही, निवडणूक लढल्यानंतर पक्षातून जाणार नाही. जर त्यांनी जर का असा निर्णय घेतला तर आम्ही कदाचित विचार बदलण्याची आमची शक्यता शाश्वती राहील, अन्यथा आमची निर्णय बदलण्याची क्षमता नाही. आम्ही ठामपणे लढणार आहोत. एवढं बोलू शकतो. नक्कीच. आतापर्यंत जे सामाजिक कार्याची माझ्या सर्व सामाजिक कार्याची इथला मतदार बंधू आणि भगिनी हे सर्व मिळून माझ्या कार्याची नोंद घेतील आणि मला मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद रूपी सर्वजण मला आशीर्वाद म्हणून निवडून आणतील, एवढंच मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि इथंच थांबते. सर्वांना जय भीम. हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे. खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते. चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये. या हॉटेलची चवच लय न्यारी. पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लय न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05. या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.